नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण 15 मिनिटात बनणारे झटपट असे पेढे बनवणार आहोत। रक्षाबंधन जवळ आलेला आहे। या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावाला अशा प्रकारचे पेढे बनवू शकता। काहीतरी स्वीट बनवायचं असेल तर लवकरात लवकर बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा। तर ते मोठी 1 वाटी मी दूध पावडर घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर पीठ घेतलेलं आहे मिक्सरमध्ये काढून, 1 वाटी आपल्याला गरम करायचं आहे दूध आणि त्याला थंड करून घ्यायचं आहे। तूप घेतलेला आहे 1 चमचा आणि काही ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही घ्या। पिस्ता वगैरे काही काजू वगैरे असतील तरी चालेल। तरी ते मी बदाम अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत। तर सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। ते गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे केशर असेल तर थोडंसं दूध कोमट करायचं आणि केशर 10 ते 15 मिनिटं भिजत घालायचं आणि तुम्ही केशर पेढा पण बनवू शकता। तरी ते आता तूप घातलेलं आहे दुधामध्ये, आपल्याला आता छान उकळी आणून घ्यायची आहे दुधाला। अगदी लवकर उकळी येते, काहीच वेळ लागत नाही। गॅस आपल्याला स्पीडमध्ये करून घ्यायचा आहे उकळी येऊपर्यंत, त्याच्यानंतर गॅस आपल्याला स्लो करून घ्यायचा आहे। तर मस्त अशी उकळी आलेली आहे। अजून मी थोडं हलवून घेते, जी साय आलेली आहे ती पण मिक्स होते। आता आपल्याला ते दूध पावडर घेतलेलं आहे आपण 1 मोठी वाटी, ते आपल्याला टाकायचं आहे। तर गुठळ्या न होता थोडं थोडं काढून टाकत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेते। एकदाच टाकायचं नाही, नाहीतर गुठळ्या होतात, म्हणून थोडं थोडं आपल्याला टाकत हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी थोडं थोडं टाकून मिक्स केलेलं आहे। आपल्याला सारखं असं हलवत राहायचं आहे। पाहू शकता तुम्ही पातळ असं झालेलं आहे। अजून 1 ते 2 मिनिटं हलवून घेऊयात आपण। कढई आपल्याला जाडच घ्यायची। कढईचं सरफेस जे आहे ते जाड असावं, पातळ असलं की हे मिश्रण जे आहे किती आपण गॅस स्लो जरी केला तरी करपू शकतं, म्हणून आपल्याला जाडसर घ्यायचं आहे। आणि करपल्यानंतर थोडा करपट वास येतो आणि पेढे तितके चवीचे लागत नाहीत, म्हणून मी थोडंसं इथं जाडच अशा प्रकारे कढई घेतलेली आहे। आणि आपल्याला हे असं सतत हलवत राहायचं आहे, थोडा वेळ नाही हलवलं तरी करपत नाही। अशा प्रकारे भांडं घेतल्यानंतर किंवा कढई घेतल्यानंतर तर पाहू शकता थोडंसं असं दाटसर मिश्रण झालेलं आहे। 2 मिनिटं मी परतल्यानंतर किंवा असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला साखरपीठ घालायची आहे। छान मिश्रण झालेलं आहे आपलं, मस्त असं, बिलकुल गाठी वगैरे अजिबात झालेल्या नाही आहेत, सैलसर असं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये साखरपीठ टाकूयात। तर अर्धी वाटी साखरपीठ घेतली होती मी, ती पूर्ण टाकणार आहे। तुम्हाला जर कमी गोड खायचं असेल तर तुम्ही अजून कमी साखर वापरू शकता। आता साखर आपण मिक्स करूयात। शक्यतो साखरेचं पीठच वापरा। साखर टाकल्यानंतर विरघळायला वेळ लागतो आणि मग जास्त प्रोसेस होऊन जाते लेंदी, म्हणून लवकर होण्यासाठी, झटपट पेढा होण्यासाठी साखरपीठच यूज करा। आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण पातळ झालेलं आहे तर काहीच हरकत नाही। आपल्याला जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे हलवत राहायचं आहे। आणि गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे, गॅस स्पीडमध्ये करू नका, नाहीतर मिश्रण करपू शकतं। तर पाहू शकताय मी 3 ते 4 मिनिटं छान असेल हलवून घेतलं होतं, तर एवढं आपलं घट्ट झालेलं आहे। अजून आपल्याला याचा गोळा जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आपल्याला याला अशा प्रकारे हलवून मिक्स करून घेत राहायचं आहे। तर सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जे कढईच्या आजूबाजूला लागलेलं आहे ते पण आपल्याला सतत काढत राहायचं आहे, कारण मग वाळून जाताना मग निघत नाही ते। तर आपल्याला गरम गरमच अशा प्रकारे काढत राहायचं आहे। आणि पाहू शकताय तुम्ही मस्त असं घट्ट झालेलं आहे। जे बॅटर होतं ते आपलं किती पातळ होतं आणि आता घट्ट झालेलं आहे। या सगळ्या प्रोसेसला आपल्याला 15 मिनिटं लागतात। आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। तर अशा प्रकारे आता मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता याला 20 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे, पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। आता मी 20 मिनिटं तसंच ठेवलं होतं आणि थंड झालेलं आहे। आता याला आपले पेढे वळून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता। तर अशा प्रकारे मी गोल गोल करून घेणार आहे। आणि जे ड्रायफ्रूट्स तुम्ही घेतलेले आहेत ते ह्याच्यावर अशा प्रकारे लावू शकता। तर इथे बदाम घेतलेले आहेत मी अशा प्रकारे कापून,
आणि अशा प्रकारे लावलेले आहेत। पाहू शकताय तुम्ही बेकरीत जे मिळतात किंवा बाजारात जसे मिळतात तसे पेढे रेडी झालेले आहेत आणि चवीलाही सेम टू सेम तसेच लागतात। कोणी ओळखूच शकणार नाही की हे पेढे घरी बनवलेत म्हणून। तर तुमच्या भावासाठी किंवा रक्षाबंधनासाठी ही रेसिपी नक्की बनवा। तुम्हाला काही स्वीट बनवायचं असेल किंवा वेळ जास्त नसेल तेव्हा ही रेसिपी नक्की बनवा। अगदी थोड्या वेळामध्ये आणि इतकी चविष्ट बनवून रेडी होते। तर पाहू शकता मी पटापट असे पेढे बनवलेले आहेत छोट्या छोट्या साईजमध्ये। आता सगळे पेढे बनवून घेतलेले आहेत मी। पाहू शकता एका वाटीमध्ये एवढे पेढे बनवून रेडी झालेले आहेत आणि चवीला अप्रतिम लागत होते। नक्की एकदा ट्राय करा, खूप छान झालेत। तर माझा व्हिडिओ जर कोणी नवीन कोणी पाहत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज दररोज जे माझे व्हिडिओ बघतात त्यांनी एक लाईक करून जा। अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय।